भंडारा शहरात 77 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. आठवड्याभरात पुन्हा एकदा पूरस्थिती. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद. भंडाऱ्याच्या खातरोडवरील पूरबाधितांचं भर पावसाळ्यात आंदोलन. प्रत्येक वेळी येणाऱ्या मुसळधार पावसानंतर परिस्थितीत नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्यानं नागरिक संतप्त. भंडाऱ्यात मुसळधार पाऊस. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ. गोसीखुर्द धरणातून 3,02,702 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुसळधार पावसामुळे भंडारा रामटेक महामार्ग बंद. तवेपार गावाजवळ रस्त्यावरून 1.5 फूट पाणी वाहत आहे. भंडाऱ्यातील 30 पेक्षा अधिक राज्यमार्ग बंद असल्याची माहिती. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीत होणारा विसर्ग रात्री वाढवला. 13,981 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पानशेत आणि वरसगाव धरणही भरायला सुरुवात. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती. ऊसाच्या पिकात पुराचं पाणी तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं दुकानांचं नुकसान. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस. ताम्रपणी आणि घटप्रभा नदीचं पाणी पात्राबाहेर. भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पूर परिस्थितीची पाहणी. कोल्हापूरमधल्या पूरपरिस्थितीची खासदार शाहू महाराजांकडून पाहणी. आमदार सतेज पाटलांचीही उपस्थिती. आदरा, चंदगड, कोवाड इथल्या नागरिकांशी संवाद. वर्ध्यात ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. किसान अधिकार अभियान संघटनेची मागणी. सेलू तालुक्यातील आमगावमध्ये शेतकऱ्यांची निदर्शनं. वर्ध्यात वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांची पोलिसांकडून सुटका. समुद्रपूर तालुक्यातली घटना. वाशिममधील सोनल धरण ओव्हरफ्लो. झाडझुडपं वाढल्यानं धरणांच्या भिंतीला तडे जाण्याची चिंता. तात्काळ झाडांची काटई करण्याची मागणी. येत्या 48 तासात मिठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पारोळा तलाव ओव्हरफ्लो. तलावाच्या खाली असलेल्या धबधब्यात अनेक तरुणांनी घेतला पोहण्याचा आनंद. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील सिंचन प्रश्न सुटणार. वसईच्या सुरुशीबाग इथल्या समुद्रात आपल्या 3 मित्रांसह गेलेला 16 वर्षीय मुलगा बुडाला. पोलीस आणि स्थानिकांकडून शोधकार्य. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी. बॅरिकेडिंग ओलांडून तरुणांची धबधब्याच्या प्रवाहाजवळ गर्दी. पोलिसांचं दुर्लक्ष. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पहिणे परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी. दारू पिण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची पोलिसांकडून तपासणी. पुण्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी. हवामान खात्याचा ऑरेंज आणि येलो अलर्ट कायम. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतल्या नापणे धबधब्यावर पदपथ पूल बांधणार. पुलासाठी काचेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प. रत्नागिरीच्या निळवणे गावातील कातळवाडीकडे जाणारा रस्ता खचला. रस्त्यासह परिसरातील जमिनीलाही मोठ्या प्रमाणात तडे. निळवणे गावात जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात 15 दिवसानंतर पालकमंत्री गिरीश महाजनांकडून पंचनामे करण्याचे आदेश. 15 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातल्या खैरी धरणामध्ये तरुण वाहून गेला. 2 दिवसानंतर देखील तरुणाचा शोध सुरू.
चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना समोर. कमी उंचीच्या पुलावर पाण्यातून कार टाकणं महागात पडलं. दोघांचा जीव बचावला. नागपूरच्या भीमापूर तालुक्यात चिखलापार पुलावरून ट्रक वाहून गेला. उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरची घटना. ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. सिंहगड परिसरात एकता नगर आणि निंबज नगरची राज ठाकरेंकडून पाहणी. नुकसानग्रस्तांशी संवाद. पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. जोपर्यंत सर्व यंत्रणा एकत्र बसणार नाहीत तोपर्यंत फक्त नुकसानच होईल. पुण्यातील पूरस्थितीनंतर राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल. पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलैला होण्याची शक्यता. मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचं. तसंच अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या. दिल्लीतल्या पत्रकारांची अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादांनी सांगितले महायुतीतल्या सहभागाचे किस्से. अमित शहा आणि अजित पवारांना लपून छपून भेटायची काहीच गरज नाही. छुप्या भेटीबद्दल कथित बातम्या याला अधिक महत्त्व द्यायची गरज नाही. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची माहिती. भाजपसोबत गेलेले अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून माहीत होते. मात्र भाजपसोबत गेल्यापासून दादांना सगळं विचारून करावं लागते. आमदार रोहित पवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपेंची शरद पवारांच्या कार्यक्रमात उपस्थिती. नुकतेच बाबाजानी दुराणी देखील पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी. अजित पवारांची साथ सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. तर एखाद्या नेत्याच्या व्यासपीठावर जाणं म्हणजे पक्षात प्रवेश करणं नाही. चेतन तुपेंबाबत मिटकरींची प्रतिक्रिया. काही कार्यक्रम सामाजिक असतात. कोणी गेलं म्हणजे विचार बदलले असं नाही. चेतन तुपे आणि शरद पवारांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन. जात पंथ धर्म एकत्रित येऊन काम करण्याची यासाठी गरज. यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी करेल. शरद पवारांची प्रतिक्रिया. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं का याबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी. शिवसेनेनं 93 मतदारसंघात निरीक्षक नेमलेत. पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याची आमदार संजय शिरसाट यांची माहिती. भाजपची 288 जागांची तयारी. पण मिळतील तेवढ्या जागा लढवू. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. जागा वाटपावरून महायुतीत कोणताही वाद नाही. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये जरांगेंची शांतता रॅली. अनुषंगानं मराठा बांधवांची नियोजन बैठक संपन्न. 10 लाख मराठा बांधव रॅलीत सहभागी होतील असा बैठकीनंतर दावा. विधानसभेला तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी. बच्चू कडूंची घोषणा. 9 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा. मनोज जरांगेंना आघाडीत येण्याचं निमंत्रण. सोलापुरात प्रहारचे प्रमुख बच्चू कडूंच्या स्वागताचे बॅनर. बच्चू कडू यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. भाजपचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांचं घाटकोपरमध्ये शक्ती प्रदर्शन. यंदा प्रकाश मेहता यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार का याकडे लक्ष. रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरेंना शिवसेनेचं आव्हान. तटकरेंच्या विरोधात शिंदे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 2 दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर. नाशिक सिन्नर येवला विधानसभा आढावा घेतल्यानंतर आज निफाड दिंडोरीचा आढावा घेणार.
नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचा राग लोकसभा निवडणुकीत दिसला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर विधानसभा निवडणुकीत विकासाच्या कामावर महाराष्ट्रात मतदान होईल, तटकरेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात दाखल होणार. भगवानगडावरून पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार. प्रो गोविंद सीझन 2 ची पूर्वपात्रता फेरी संपन्न. राज्यभरातल्या 32 संघांचा सहभाग. 16 संघांची अंतिम फेरीसाठी निवड. 18 ऑगस्टला वरळीमध्ये अंतिम फेरी. बारामती तालुक्यात पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती. मात्र सातबाऱ्यावरील नावात दिलीप धोंडीबा खेडकर यांच्याऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केल्यामुळे अनेक सवाल उपस्थित. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन राऊतांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार. वाघ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा तक्रारीत उल्लेख. परभणीच्या पाथरीमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं सुरू असलेलं आंदोलन 7व्या दिवशी मागे. मंत्री दिलीप केसरकरांनी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांची पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाणांना मराठा आंदोलकांनी अडवलं. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची चव्हाणांकडे मागणी. विरारमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन. जमावानं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर. या घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदेंची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा. मुंबईच्या पवई परिसरात खड्ड्यांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन. खड्ड्यांमध्ये भात शेती करून नोंदवला निषेध. तर वाहन चालकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास त्यापासून वाचण्यासाठी पेनकिलर आणि झेंडूबामचं वाटप. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा. सुट्टीच्या दिवशी राज्य कर्मचारी रस्त्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चाचं आयोजन. नाशिक शहर बस सेवा वाहक कर्मचारी संपाचा आज तिसरा दिवस. पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप. अचानक संपावर गेल्यानं 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास संस्थेकडून मुलुंड भागात आंदोलन. आंदोलनात स्थानिक मुलुंडकरांचा सहभाग. नाशिकच्या येवल्यात तळवाडे देवळाले रस्त्याची दुरावस्था. 25 वर्षांपासून संबंधित विभागाचं दुर्लक्ष. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, रस्ता करून द्या, महिलांची संतप्त मागणी. नवी मुंबईच्या उरणमध्ये 3 दिवसांपूर्वी तरुणीची हत्या केल्यानं खळबळ. या प्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखच्या शोधासाठी पोलिसांची पथकं बंगळुरूला रवाना. तर संशयित आरोपीनं 2018 साली पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती. कोपरखिरणीमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी भव्य लाँग मार्च. हजारोंच्या संख्येनं नवी मुंबईकरांचा सहभाग. भाजप नेते किरीट सोमय्या उरणमध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेणार. तर अंबादास दानवे देखील तरुणीचे कुटुंबीय आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती. उरणमध्ये घडलेली घटनेबाबत राज्य महिला आयोगानं सुमोटो दाखल केला. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये 1,93,000 बनावट खाद्यतेल जप्त. 3 जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नाशिकच्या मनमाडमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ. लोहमार्ग पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सांगलीमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत शिक्षकांचा राडा. शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून केली धक्काबुक्की. नवी मुंबईच्या सीबीडीमध्ये कोसळलेल्या 3 मजली इमारतीचा व्हिडिओ समोर. 2 दिवसांपूर्वीची घटना. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी. जालना पोलिसांकडून चोरीच्या 13 मोटरसायकल जप्त. एका आरोपीला अटक.
नाशिकच्या इगतपुरीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या 2 गाड्यांचा अपघात. समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती. 4 जण जखमी. नाशिक रोड परिसरात 4 चाकी ट्रॅक्टरला धडक. कारमध्ये 2 किरकोळ जखमी. ट्रॅक्टर चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. वसईमधल्या मॅकडॉनल्डच्या बेसमेंटमध्ये आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. अहमदनगरच्या राहता शहरात बिबट्याच्या आणि कुत्र्याच्या झटापटीचा थरार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर. वैजापूरकर वस्तीवरची घटना. कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यातील हत्ती महल परिसरात गव्यांचा कळप. 6 ते 7 गव्यांचा मुक्त संचार. विजयकुमार आरडेंनी मोबाईलमध्ये चित्रित केला गव्यांचा कळप. बीडच्या वडोणीमध्ये विठ्ठल बिरदेव यात्रेचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेमध्ये धनगर समाजातील बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. निसर्ग संवर्धन दिनाचं औचित्य साधून कृषी कन्यांनी पटवून दिलं जैविक खतांचं महत्त्व. पुरंदरच्या झेंडेवाडीमध्ये जैविक खतांना प्राधान्य देण्याबाबत विद्यार्थिनींकडून चर्चासत्राचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. भेटीनंतर ट्विट करत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार. केंद्राद्वारे दिलेल्या योजनांमध्ये बदल करू नये. नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. पंतप्रधान मोदींची भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सूचना. सीबीआय अटकेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर आज सुनावणी. तर मनीष सिसोदिया यांच्या जामिनाबाबत देखील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. रामदेव बाबांविरोधातल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी. कोरोनिलने कोविड-19 बरा होऊ शकतो या दाव्याबाबत वैद्यकीय संघटनांनी याचिका दाखल केली होती. भारताच्या मनु भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत कांस्य पदक. 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मनु भाकरला कांस्य पदक. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरला कांस्य पदक. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मनु भाकरला फोन. पदक मिळवल्याबद्दल मोदींकडून अभिनंदन. ऑलिम्पिक पदकांचं स्वप्न नेहमीच पाहत असल्याची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनु भाकरची विजयानंतर प्रतिक्रिया. अखेर पदक विजयाचं स्वप्न साकार झाल्याचंही वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरनं कांस्य पदक पटकावल्यानंतर प्रशिक्षक आणि पालकांकडून आनंद साजरा. सावरकर एअर रायफल क्लबमध्ये होती तिरंगा घेऊन मिठाई वाटप. मनुनं देशासाठी पहिलं पदक जिंकलं त्याबाबत तिचं आणि तिच्या कुटुंबियांचं अभिनंदन. गीता फोगटची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये आयोजित कुस्तीसाठी गीतानं लावली हजेरी. ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी. एकेरीमध्ये मालदीवच्या रझाकवर सहज विजय. सिंधू 21-9 आणि 16-1 अशा फरकानं दणदणीत विजयी. ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी. श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्टिनावर 4-0 असा दणदणीत विजय. आशिया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव. 8 गडी राखून श्रीलंका महिला संघानं पटकावला आशिया चषक. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलग दुसरा दमदार विजय. श्रीलंकेचा 7 विकेट्सनं पराभव करून 2-0 भारताची आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.